पुढील आठवड्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. 50% वरती आरक्षण न गेलेल्या जिल्हा परिषदांवरील निवडणूक होण्याची शक्यता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सर्वत्र सभांचा धडाका. ठाकरे बंधू सभांमध्ये पिछाडीवर. 3 ते 4 दिवसांपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभा. ठाकरे बंधू मात्र सभांच्या बाबतीत पिछाडी. ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत आज चित्रित होणार. संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार राज आणि उद्धव ठाकरेंची मुलाखत. 8 आणि 9 जानेवारीला मुलाखत प्रदर्शित होणार. ठाकरे बंधूंच्या जाहीर मुलाखतीला फडणवीसांचाही शह. नागपूरसह 4 शहरांमध्ये 8 जानेवारीलाच फडणवीसांच्या प्रकट मुलाखती. महापालिका निवडणुका शहर विकासाचं विजन मांडणार. नागपूर मनपासाठी काँग्रेसचा जाहीरनामा. 20 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध. नागपूरमध्ये 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ. मोफत पाणी पुरवठा आणि शहर बस सेवेचं आश्वासन. आमदार एकनाथ खडसे अखेर महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय. मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याच्याच दिवशी खडसेंची प्रचारामध्ये एंट्री. इच्छादेवी मंदिरामध्ये खडसेंच्या हस्ते नारळ फोडून मवियाच्या प्रचाराचा शुभारंभ. प्रकट मुलाखतीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनाच नागपूरकरांसोबत तर्री पोह्यांचा आस्वाद घेणार. फडणवीस यावेळी जनतेच्या प्रश्नांची उत्तरंही देणार. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची माहिती. मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिंदेंची प्रचार सभा आणि रोड शो. नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यावर शिंदेंचं शक्तीप्रदर्शन. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आज सोलापूर दौऱ्यावर. ओवैसींच्या सभेच्या जाहिरातीमध्ये पक्ष सोडलेल्या नेत्यांचे फोटो. एमआयएमला राजीनामा दिलेल्या फारुख शाब्दी यांचा जाहिरातीमध्ये फोटो. कुलाब्यातल्या 3 वॉर्डातली निवडणूक रद्द करा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. कुलाब्यामध्ये निवडणूक झाली तर लोकशाहीला अर्थच नाही, चव्हाणांचा दावा. कुलाब्यातल्या 3 वॉर्डामध्ये राहुल नार्वेकरांचे नातेवाईक उमेदवार. ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 16 मधील अपक्ष उमेदवार माणिक पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. माणिक पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या घरातील महिला प्रचारात. संजीव नाईकांच्या पत्नीकडून प्रचार दौरे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार. नाशिक महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये टशन. उच्चभ्रू लोकवस्ती असणाऱ्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार. नाशिककरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण करण्याचं भाजपचं आश्वासन. पुण्यातील तांबटाळी या ठिकाणी भाजप उमेदवार गणेश बिडकरांचा डोर टू डोर प्रचार. महापालिका निवडणुकीमध्ये गणेश बिडकरांसमोर रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर यांचं आव्हान. पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मधील मनसे उमेदवार अमृता भोकरेंचा अनोखा प्रचार. मतदारांना अभिमन्यू नावाचं पुस्तक वाटून केला जातोय प्रचार. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये मसाला दुधाचा गाडा असणाऱ्या तरुणाला भाजपकडून उमेदवारी. प्रभाग क्रमांक 16 मध्ये गजू बन्ने नावाचा तरुण निवडणुकीच्या रिंगणात. भावी नगरसेवकांनो, निवडणुकीपूर्वी आधी कंपनीमधून येणारा उग्रवास बंद करा. पिंपरी चिंचवडमधील निगडी, यमुनानगर आणि साईनाथनगरमधील नागरिकांनी घराबाहेर लावले फलक. स्थानिक नागरिक मतदानावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत. कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 12 क मध्ये महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ बिघडला. काँग्रेससमोर महायुतीचा उमेदवार नाही, पुरस्कृतही अद्याप नाही. प्रभाग क्रमांक 12 ब मधून महायुतीचे दोन्ही उमेदवार इच्छुक असल्यामुळे क मधून दोघांनी घेतली माघार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.